नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 या कायद्यावरील PYQचे ॲनालिसिस बघणार आहोत। हे प्रश्न आपण MPSC मार्फत घेण्यात येणारे राज्यसेवा असेल, गट ब असेल, गट क परीक्षा असेल, त्याचबरोबर विविध मनपांच्या ज्या सरळ सेवा परीक्षा होतात त्या परीक्षांमध्ये या अधिनियमावरती जे प्रश्न विचारलेले आहेत ते सर्व प्रश्न इथे घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। याच्यामुळे दोन गोष्टी होतील। पहिली म्हणजे या सर्व परीक्षांमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत त्या प्रश्नांचे स्वरूप आपल्याला समजेल, आणि दुसरी गोष्ट म्हणजे या अधिनियमातील कोणते टॉपिक सर्वात जास्त महत्त्वाचे आहेत की ज्याच्यावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले जात आहेत ते देखील आपल्याला समजेल। आणि हे सर्व करत असताना आपण आपल्या परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याची चर्चा देखील करणार आहोत। चला तर मग सुरू करूया। प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? महानगरपालिका योग्य अशा व्यक्तीची राज्य शासनाच्या मान्यतेने वाहतूक उपक्रमाचे वाहतूक व्यवस्थापक म्हणून नेमणूक करू शकते। आता एक गोष्ट इथं लक्षात घ्या, काही महानगरपालिकांसाठी स्वतःची अशी वाहतूक व्यवस्था असते, जशी पुण्याची PMT आहे, कोल्हापूरची KMT आहे, मुंबईची बेस्ट आहे। तर अशा ज्या परिवहन व्यवस्था आहेत त्यांच्यासाठी एक प्रशासकीय अधिकारी असणं आवश्यक असतं, आणि त्याच्यासाठीच राज्य शासनाच्या मान्यतेने वाहतूक व्यवस्थापकाची नेमणूक केली जाते। त्यामुळे हे जे विधान आहे ते बरोबर विधान आहे। त्याच्यानंतर वाहतूक व्यवस्थापक हे महानगरपालिका वेळोवेळी ठरविल त्याप्रमाणे मासिक वेतन व भत्ते राज्य शासनाच्या मान्यतेने घेऊ शकतो। आता एखादा अधिकारी जर आपण नेमलेला आहे तर त्याला पगार देणं देखील आवश्यक आहे। मग तो कोण देणार, तर ते द्यायचं कोण ठरवणार? तर ऑब्विसली महानगरपालिकेने जर नेमणूक केलेली आहे तर त्याचे वेतन आणि भत्ते ठरवण्याचा अधिकार देखील महानगरपालिकाचा असेल, फक्त राज्य शासनाची मान्यता त्याला आवश्यक असते। त्यामुळे हे जे विधान आहे दुसरे ते देखील बरोबर आहे। त्याच्यानंतर वाहतूक व्यवस्थापकाच्या वेतन आणि भत्त्यात त्याच्या कार्यकाळात अहितकारक होईल असे फेरबदल करता येणार नाहीत। तर बरोबर आहे, ज्याची नेमणूक आपण केलेली आहे त्याच्या कार्यकाळात त्याला पूर्ण क्षमतेने काम करता यावे यासाठी त्याच्या वेतन आणि भत्त्यामध्ये त्याला नुकसानकारक होईल असे बदल करता येत नाहीत। त्यामुळे तिसरे विधान देखील बरोबर आहे। आपल्याला या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे तर चुकीचे विधान शोधायचे आहे। मात्र हे तिन्ही विधाने बरोबर आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी एकही नाही हे आपले उत्तर आहे। आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे तिन्ही विधाने आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो। त्याचबरोबर हे जे वाहतूक व्यवस्थापक पद आहे त्याची नेमणूक कोणत्या कलमाखाली होते हा देखील प्रश्न तुम्हाला विचारू शकतात। तर याची नेमणूक या अधिनियमाच्या कलम 40 नुसार होते। त्यामुळे हे कलम देखील लक्षात ठेवा, याच्यावरती देखील तुम्हाला 100% प्रश्न विचारला जाऊ शकतो। प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्रातील महानगरपालिका संबंधी खालील विधाने विचारात घ्या। विधान अ आहे, इमारती संबंधी नियम बनवणे व ते अंमलात आणण्याची जबाबदारी महानगरपालिकेची असते। तर महानगरपालिका क्षेत्रामध्ये ज्या काही इमारती असतील त्यांच्या संबंधी त्याचे नियम बनवणे आणि ते बनवलेले नियम त्यांची अंमलबजावणी करणे याची जबाबदारी कोणाची असणार आहे, तर ती महानगरपालिकेचीच असणार आहे। त्यामुळे हे पहिले विधान जे आहे ते बरोबर आहे। त्यानंतर महानगरपालिकेने घेतलेला कोणताही निर्णय राज्य शासन फिरवू शकत नाही। तर इथे बघा, महानगरपालिका ही जी आहे ती शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहे आणि त्याच्यावरची जी संस्था आहे ती राज्य शासन आहे। एखाद्या लोअर बॉडीने घेतलेला निर्णय त्याच्यापेक्षा मोठी संस्था फिरवू शकणार नाही असं होईल का? तर नाही। त्यामुळे हे विधान चुकीचे आहे। उलट राज्य शासन महानगरपालिकेने घेतलेला कोणताही निर्णय फिरवू शकतं। त्यामुळे दुसरे विधान चुकीचे आहे। त्यामुळे यापैकी पर्याय क्रमांक 1 फक्त अ बरोबर हे योग्य उत्तर आहे। तर TCS सध्या अशा प्रकारे मल्टीलायनर क्वेश्चन्स विचारत आहे, त्यामुळे त्या दृष्टीने अभ्यासाची तयारी ठेवा। आत्ता आपण जे PYQचे ॲनालिसिस बघत आहे या ॲनालिसिसचा वापर करून आपण एक PDF कोर्स बनवलेला आहे या कायद्यावरती, आणि ही फक्त 12 पानांची PDF आहे। आणि या 12 पानांमध्ये 250+ वन लायनर नोट्स आपण दिलेले आहेत। आता ही का तुमच्यासाठी महत्त्वाची आहे तर हे बघा, ही जी नोट्स आहे याच्यामध्ये एका साईडला प्रश्न आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्याचे उत्तर दिलेले आहे। त्यामुळे ज्या प्रकारे सेम TCS तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारणार आहे त्याच प्रकारचे प्रश्नांचे स्वरूप या साईडला तुम्हाला बघायला मिळेल, आणि त्याच बेसिसवर या साईडला दुसऱ्या बाजूला त्याचे उत्तर तुम्हाला बघायला मिळेल। त्यामुळे काय होईल तर परीक्षेसाठी तुमचा हा जो कायदा आहे याची जी काही महत्त्वाची कलमे आहेत ती सर्व कलमे
क्वेश्चन आन्सर या स्वरूपात तुमची रिवाईज होऊन जातील. आणि ही फक्त 12 पानांची PDF असल्यामुळे एका तासाच्या आत तुमची याची रिव्हिजन कंप्लीट होईल. आणि तुम्हाला माहीत आहे परीक्षेसाठी जेवढी जास्त रिव्हिजन तुम्ही कराल तेवढी जास्त आउटपुट तुम्हाला मिळते. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे या कायद्यातील महत्त्वाची कलमे आहेत ज्याच्यावरती परीक्षेत प्रश्न येणं अपेक्षित आहे त्या सर्व कलमांचा समावेश असलेली ही PDF आहे जी तुम्हाला रिव्हिजनसाठी खूप उपयोगी पडेल. आणि याची किंमत फक्त 49 रुपये आहे. त्यामुळे ज्यांना या कायद्याचे नोट्स बनवणं आत्ता शक्य नाही आहे आणि जास्तीत जास्त रिव्हिजन करून जास्तीत जास्त आउटपुट तुम्हाला परीक्षेमध्ये पाहिजे असेल तर हे ॲप तुमच्यासाठीच आहे. हे ॲप तुम्हाला कुठे भेटेल तर गुगल प्ले स्टोअरवर प्रयाग एज्युटेक या नावाने आपले ॲप आहे. ते ॲप तुम्ही डाउनलोड करा, तेथून तुम्ही कोर्स परचेस करू शकता. त्याचबरोबर या ॲपची लिंक खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्समध्ये देखील देत आहे, तेथून देखील तुम्ही ती डाउनलोड करू शकता. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 नुसार स्थायी समितीत किती नगरसेवकांचा समावेश असेल? तर आता लास्टचा व्हिडिओ आपण जे बघितला त्याच्यामधील 2-4 प्रश्न या व्हिडिओमध्ये रिपीट होतील, कारण या व्हिडिओमध्ये आपण PYQचे ॲनालिसिस बघत आहे. त्यामुळे त्या प्रश्नांचा समावेश या व्हिडिओमध्ये करणं खूप आवश्यक आहे. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून स्थायी समिती ही सगळ्यात महत्त्वाची समिती आहे, कारण याच्यावरती खूप सारे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. त्यामुळे या स्थायी समितीची रचना, याच्यातील सदस्य, त्यांची नेमणुका, यांचे सभापती या सर्व गोष्टी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. तर या स्थायी समितीत किती नगरसेवक म्हणजे किती सदस्य असतात? तर 16 नगरसेवक असतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे उत्तर आहे. आता हे जे सदस्य आहेत ते सदस्य त्यांची निवृत्ती कशी असते? तर हे सदस्य दरवर्षी यातील जे निम्मे सदस्य आहेत ते निम्मे सदस्य निवृत्त होतात दरवर्षी, लक्षात ठेवा. मग हे जे निवृत्त झालेले सदस्य आहेत त्यांची फेरनियुक्ती होते का? असा देखील प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. तर ते फेरनियुक्तीसाठी पात्र असतात, म्हणजे त्यांची फेरनियुक्ती होऊ शकते जे निवृत्त झाले आहेत त्यांचे. त्यामुळे या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. निम्मे सदस्य दरवर्षी निवृत्त होतात आणि त्यांची फेरनियुक्ती होऊ शकते. याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारले जातील. प्रश्न क्रमांक 4. एखाद्या महानगरपालिकेमध्ये नगरपालिका प्रशासनासंबंधित विशेष ज्ञान आणि अनुभव असलेले जास्तीत जास्त किती नगरसेवक नामांकित केले जाऊ शकतात? तर हा प्रश्न नामनिर्देशित म्हणजे नॉमिनेटेड जे सदस्य आहेत त्याच्यावरती विचारलेला आहे. तर महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त किती नगरसेवक किंवा किती सदस्य नॉमिनेट केले जाऊ शकतात? तर त्यांची संख्या आहे 10 एवढी. त्यामुळे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हे. आता परीक्षेत तुम्हाला सदस्यांचे नामनिर्देशन कोणत्या कलमाअंतर्गत केले जाते असा प्रश्न विचारला जाईल. तर त्याचे कलम आहे कलम 5(2)(ब) नुसार सदस्यांचे नामनिर्देशन होते. त्यामुळे हे कलम लक्षात ठेवा, कारण परीक्षेमध्ये जी सुरुवातीची कलमे आहेत ती डायरेक्ट विचारण्याचा कल असतो. त्यामुळे कलम 5(2)(ब) मध्ये काय आहे तर सदस्यांचे नामनिर्देशन आहे. प्रश्न क्रमांक 5. महानगरपालिका आयुक्तांसंबंधी खालील विधानांपैकी अचूक विधाने निवडा. आता ज्याप्रमाणे स्थायी समिती खूप महत्त्वाची आहे त्याचप्रमाणे महानगरपालिकेचे आयुक्त देखील खूप महत्त्वाचे आहेत. याच्यावरती देखील खूप सारे प्रश्न विचारले जातील, त्याची देखील तुम्हाला खूप चांगली पद्धतीने तयारी करायची आहे. तर एक एक विधान आपण बघूया. महानगरपालिकेच्या बैठकांमध्ये आयुक्त चर्चेत सहभागी होऊ शकतात. तर ऑब्वियसली प्रशासकीय अधिकारी आहेत त्यामुळे ते बैठकीमध्ये सहभागी होऊ शकतात, चर्चेत सहभागी होऊ शकतात. या बैठकांमध्ये आयुक्तांना मत देण्याचा अधिकार नाही. तर आपल्याला माहीत आहे आयुक्त हे काही जनतेने निवडून दिलेले आहेत का? नाहीत. मग जनतेने जर निवडून दिलेले नसेल तर त्यांना मत देण्याचा अधिकार असेल का? तर नाही आहे. त्यामुळे हे देखील विधान बरोबर आहे. त्यानंतर आयुक्त या बैठकांमध्ये कोणताही प्रस्ताव मांडू शकत नाहीत. बरोबर, ते जर सदस्य नाही आहेत, ते जनतेचे प्रतिनिधी नाहीत, तर ते देखील प्रस्ताव देखील मांडू शकत नाहीत. त्यामुळे हे तिसरे विधान देखील बरोबर आहे. आणि आपल्याला अचूक विधाने म्हणजे बरोबर विधाने निवडायची आहेत. ही तिन्ही विधाने बरोबर आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 अ, ब, क बरोबर हे आपले उत्तर आहे. आता परीक्षेत तुम्हाला फिक्स येणारा एक प्रश्न आहे, तो म्हणजे आयुक्तांची नेमणूक कोणत्या कलमाखाली केली जाते? तर ते आहे कलम 36. हे देखील कलम तुमचे तोंडपाठ असले पाहिजे. महानगरपालिका आयुक्त हे कलम 36 मध्ये दिलेले आहेत. हे जे आयुक्त आहेत त्यांची निवड कशी होते? तर यांची निवड होते UPSC मार्फत. हे लक्षात घ्या, इथे कन्फ्युजन नको आहे. यांची निवड UPSC मार्फत केली जाते
मात्र यांची जी नियुक्ती आहे ती कोण करतं, तर यांची नियुक्ती राज्य शासनाकडून केली जाते. त्यामुळे या दोन गोष्टी लक्षात ठेवा, या देखील तुमच्या पाठ असल्या पाहिजेत. निवड UPSC मार्फत आहे आणि नियुक्ती राज्य शासन करतं. प्रश्न क्रमांक 6, महानगरपालिकेच्या समितीचा अध्यक्ष जर सलग 2 बैठका आमंत्रित करण्यात अपयशी ठरला तर त्यास टिंबटिंबद्वारा पदावरून हटवले जाऊ शकते. तर महानगरपालिकेच्या समितीचा अध्यक्ष म्हणजे सभापती असेल किंवा उपसभापती असेल, हा जर सलग 2 बैठका, इथे सलग खूप महत्त्वाचा शब्द आहे, सलग 2 बैठका आमंत्रित करू शकला नाही तर त्याला राज्य शासन पदावरून हटवते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. ही जी तरतूद आहे या विधानामध्ये दिलेली, ही कोणत्या कलमात आहे हे कलम देखील तुम्हाला माहीत असले पाहिजे, कारण हा प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे. तर ही तरतूद कलम 35B नुसार आहे. त्यामुळे हे कलम लक्षात ठेवा. त्याचबरोबर हा जो सभापती आहे किंवा उपसभापती आहे ज्याला पदावरून हटवलेले आहे, तो पुन्हा सभापती किंवा उपसभापती हटवल्यानंतर बनू शकतो का, तर नाही बनू शकत. पण तो सदस्य राहू शकतो का महानगरपालिकेचा, तर हो, तो महानगरपालिकेचा सदस्य म्हणून कार्यरत राहू शकतो. पुन्हा सभापती उपसभापती होऊ शकत नाही, पण नॉर्मल सदस्य म्हणून कार्यकाळ चालू ठेवेल. या 2 गोष्टी लक्षात ठेवा, याच्यावरती देखील हमखास प्रश्न विचारले जातील. प्रश्न क्रमांक 7, प्रत्येक महानगरपालिकेकरता 1 महापौर व 1 उपमहापौर असेल अशा प्रकारची तरतूद कोणत्या अधिनियमानुसार करण्यात आलेली आहे. आता आपल्याला सिलेबसमध्येच कोणता अधिनियम दिलेला आहे, तर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 4, मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949. आता हे जे नाव आहे मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम, हे पूर्वीचे नाव आहे. सध्या नाव काय आहे, तर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949. तर तुम्हाला जुने नाव काय आहे असा देखील प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे हे नाव देखील लक्षात ठेवा, मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम. परीक्षेच्या दृष्टिकोनातून महापौर आणि उपमहापौर यांची नेमणूक किंवा निवड कोणत्या कलमामध्ये आहे ते देखील तुम्हाला माहीत असलं पाहिजे. त्याची तरतूद तर ती आहे कलम 19(1) मध्ये. त्यामुळे हे कलम देखील तुमचं पाठ असलं पाहिजे. या कलमावरती देखील डायरेक्ट प्रश्न तुम्हाला कलम विचारण्याचा येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 प्रमाणे 3 लाखांपेक्षा जास्त आणि 6 लाखांपर्यंत असलेल्या लोकसंख्या शहरांमध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांची संख्या कमीत कमी टिंबटिंब इतकी असली पाहिजे. तर अशा प्रकारे महानगरपालिकाची लोकसंख्या आणि त्यांची सदस्य संख्या किती असेल याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. तर 3 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या आणि 6 लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या शहरासाठी कमीत कमी 65 एवढे सदस्य असतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे उत्तर आहे. तर परीक्षेत तुम्हाला जास्तीत जास्त 3 ते 6 लाख लोकसंख्येसाठी किती सदस्य असू शकतात असा प्रश्न येऊ शकतो. तर जास्तीत जास्त 85 सदस्य असतात. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा, 3 ते 6 लाखासाठी कमीत कमी 65 आणि जास्तीत जास्त 85 सदस्य. प्रश्न क्रमांक 9, महानगरपालिकाबाबत अयोग्य कथन ओळखा. स्थायी समितीमध्ये एकूण सदस्य संख्या 16 असते. तर हे आपण मगाशीच बघितलेलं आहे, हे विधान बरोबर आहे. स्थायी समितीच्या बैठकीची गणपूर्ती संख्या 5 असते. तर हे देखील विधान बरोबर आहे. हे विधान पाठ करून ठेवा. हे दुसरे विधान, याच्यावरती 100% प्रश्न विचारला जाईल की कमीत कमी 5 सदस्य असले तर स्थायी समितीची बैठक चालू होऊ शकते. हे लक्षात ठेवा. त्यानंतर स्थायी समितीचा सभापतीचा कार्यकाळ हा 2.5 वर्षाचा असतो. तर स्थायी समितीच्या सभापतीचा कार्यकाळ 2.5 वर्षाचा नाही आहे, तर तो आहे 1 वर्षाचा. लक्षात घ्या, फक्त 1 वर्षाचा कार्यकाळ असतो आणि याची फेरनियुक्ती होऊ शकते. स्थायी समितीचा सभापती फेरनियुक्तीसाठी पात्र असतो. तर ही देखील गोष्ट लक्षात ठेवा, याच्यावरती देखील तुम्हाला 1 लाईनर विचारलं जाईल. त्यानंतर सध्या महानगरपालिकेच्या महापौरांचा कार्यकाळ हा 2.5 वर्ष असतो. तर हे देखील विधान बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला अयोग्य कथन विचारलेले असल्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपले उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10, भारतात खालीलपैकी कोणत्या शहरात महानगरपालिका सर्वप्रथम स्थापन झाली? तर भारतातील पहिली महानगरपालिका स्थापन झाली होती मद्रास या शहरात. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे उत्तर आहे. आता परीक्षेत तुम्हाला
ही तारीख देखील विचारू शकतात की कधी स्थापन झालेली, तर ती 19 सप्टेंबर 1688 साली स्थापन झाली होती. त्यामुळे ही तारीख देखील लक्षात ठेवा, कारण ही पहिली महानगरपालिका आहे आपल्या देशात स्थापन झालेली. त्यामुळे या तारखेवरती देखील प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 11, महानगरपालिकेच्या बाबत खालील विधाने विचारात घ्या आणि चुकीचे विधान निवडा. आता परीक्षेत TCS मल्टीलायनर प्रश्न विचारत आहे, त्या दृष्टिकोनातून अशा प्रकारचे प्रश्न लक्षात घ्या, यांचे स्वरूप कशा प्रकारचे असते आणि आपल्याला कशा प्रकारे याला टॅकल करायचं आहे. तर पहिलं विधान आहे, निर्वाचित नगरसेवकांची किमान संख्या 65 असावी. तर आपल्याला माहीत आहे कलम 5 मध्ये महानगरपालिकेची रचना दिलेली आहे. त्यामुळे हे कलम खूप महत्त्वाचे आहे. या कलमावरती देखील डायरेक्ट क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो की कलम 5 मध्ये काय आहे, तर महानगरपालिकेची रचना आहे. मग याच्यामध्ये सांगितलेलं आहे की किमान नगरसेवकांची संख्या 65 असली पाहिजे आणि निर्वाचित नगरसेवकांची कमाल संख्या 221 असली पाहिजे. त्यामुळे दोन्ही विधाने बरोबर आहेत. त्यानंतर नामनिर्देशित नगरसेवकांची संख्या 7 पेक्षा जास्त नसावी. तर आपण मागाशीच बघितलेलं आहे, ती 7 नाही तर कितीपेक्षा जास्त नसावी, 10 पेक्षा जास्त नसावी. त्यामुळे हे तिसरे विधान चुकीचे आहे. त्यामुळे आपल्याला चुकीचे विधान शोधायचे असल्याने पर्याय क्रमांक 3 हे आपले उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12, महानगरपालिकेची खालील कार्ये विचारात घ्या, त्यापैकी कोणती कार्ये ही अनिवार्य आहेत. तर परीक्षेत तुम्हाला महानगरपालिकेची अनिवार्य कार्ये आणि ऐच्छिक कार्य किंवा स्वच्छाधीन कार्य याच्यावरती 100% प्रश्न विचारले जाते. त्यामुळे ते दोन्ही कार्य तुमची पाठ असणं किंवा त्यापेक्षा तुम्हाला ती माहीत असणं खूप आवश्यक आहे की या गोष्टी अनिवार्य आहेत का. तर आपण बघूया, जन्म मृत्यूची नोंद करणे हे अनिवार्य असायला हवं आहे का, तर ऑब्वियसली, कारण महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोणत्या व्यक्तींचा जन्म होतोय आणि कोणत्या व्यक्तींचा मृत्यू होतोय त्याची संख्या, त्याच्याबाबत अपडेटेड माहिती असणं महानगरपालिकेला अनिवार्य आहे. त्यामुळे हे अनिवार्य गोष्ट आहे. त्याच्यानंतर पर्यावरणाचे संरक्षण करणे ही अनिवार्य बाब आहे का, तर 100% पर्यावरणाचे संरक्षण करणं, त्याची जपणूक करणं हे महानगरपालिकेचे अनिवार्य कार्य आहे. त्यानंतर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणाची तरतूद करणे. तर इथे लक्षात घ्या, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणाची तरतूद करणं हे अनिवार्य नाही आहे, मात्र प्राथमिक शिक्षणाची तरतूद करणं हे मात्र महानगरपालिकेचे अनिवार्य कार्य आहे. त्यामुळे हे जे विधान आहे तिसरं, हे अनिवार्य नाही तर ऐच्छिक कार्य आहे महानगरपालिकेचं. त्यानंतर पूल आणि सार्वजनिक रस्त्यांची बांधणी व देखभाल करणं हे देखील अनिवार्य कार्य आहे महानगरपालिकेचं. त्यामुळे अ, ब आणि ड ही विधाने बरोबर आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13, महानगरपालिकेच्या आयुक्तांबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. तर अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला आयुक्तांबद्दल नेहमी विचारला जाईल, त्या दृष्टिकोनातून हा प्रश्न इथे महत्त्वाचा ठरतो. तर ते महानगरपालिकेचे प्रमुख प्रशासक असतात. तर हे विधान बरोबर आहे. त्यांची नेमणूक व बदली केवळ राज्य शासनच करू शकते. ऑब्वियस आहे, कारण त्यांची नेमणूक राज्य शासन करते तर त्यांची बदली पण तेच करणार. त्याच्यानंतर एकूण नगरसेवकांच्या 2/3 इतक्या बहुमताने ठराव करून त्यांना पदावरून परत बोलवता येते. तर हे विधान मात्र चुकीचे आहे. जर महानगरपालिकेच्या नगरसेवकांची त्यांच्या कामाबद्दल तक्रार असेल तर त्यांना पदावरून हटवण्याचा देखील अधिकार असतो, मात्र त्यासाठी किमान 5/8 म्हणजे 5/8 सदस्यांनी बहुमताने ठराव पारित केला पाहिजे, तरच मग राज्य शासन त्यांना परत बोलवेल. त्यामुळे 2/3 नाही आहे तर 5/8 सदस्यांनी बहुमताने ठराव केला पाहिजे. त्यामुळे तिसरे विधान चुकीचे आहे. त्यानंतर त्यांना महानगरपालिका निलंबित करू शकत नाही. बरोबर, जर महापालिका नेमणूक करत नाही तर त्यांना निलंबित कशी करेल. त्यामुळे तिसरे विधान देखील बरोबर आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे. प्रश्न क्रमांक 14, महानगरपालिका सदस्य आपला राजीनामा टिंबटिंबात सादर करतो. तर महानगरपालिकेचा सदस्य, मग तो नामनिर्देशित असेल किंवा निर्वाचित असेल, हे दोन्ही आपला राजीनामा महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे सादर करतात. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हे. हा देखील प्रश्न परीक्षेत पुन्हा रिपीट होईल, कारण हा खूप महत्त्वाचा आहे. आता ही जी तरतूद आहे, सदस्य आपला राजीनामा आयुक्तांना देतात, ती कोणत्या कलमाखाली आहे हे देखील कलम तुम्हाला डायरेक्ट विचारू शकतात. तर ही तरतूद कलम 7 मध्ये आहे.
त्यामुळे कलम 7 तोंडपाठ करा, याच्यावरती प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. प्रश्न क्रमांक 15. पुढील 2 विधानांपैकी कोणते योग्य आहे? अ विधान आहे रस्त्यांना नावे देणे महानगरपालिकेचे ऐच्छिक कार्य आहे. तर रस्त्यांना नावे देणे हे ऐच्छिक कार्य आहे का? तर नाही, हे अनिवार्य कार्य आहे महानगरपालिकेचे. कारण ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर दुसरे विधान ब बघूया. आखाडा स्थापन करणे महानगरपालिकेचे अनिवार्य कार्य आहे. तर आखाडा स्थापन करणे हे जे कार्य आहे हे अनिवार्य आहे का? तर नाही आहे, हे कार्य महानगरपालिकेचे ऐच्छिक कार्य आहे. किंवा मनोरंजनाची सोय करणे ही जी कामं आहेत ती ऐच्छिक कामे आहेत. आपल्याला प्रश्नामध्ये योग्य विधान विचारलेले आहे, मात्र ही दोन्ही विधाने अयोग्य आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 एकही नाही हे या प्रश्नाचे उत्तर आहे. तर अशा प्रकारचा प्रश्न देखील तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाईल. नुकतीच झालेली जी GMC छत्रपती संभाजीनगर परीक्षा होती त्याच्यामध्ये बरेचसे प्रश्न हे TCSने मल्टीलायनर विचारलेले होते. त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला देखील परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतील. आता आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या. महानगरपालिकेची अनिवार्य कार्ये कोणत्या कलमामध्ये आहेत असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ही जी कार्य आहेत अनिवार्य ती कलम 63 मध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे कलम 63 अनिवार्य कार्यांशी संबंधित आहे, हे तोंडपाठ असलं पाहिजे. त्याच्यानंतर ऐच्छिक कार्ये महानगरपालिकेची कोणत्या कलमात आहेत किंवा स्वच्छाधीन कार्ये कोणत्या कलमात आहेत, तर ती आहेत कलम 66 मध्ये. त्यामुळे कलम 66 देखील तुम्हाला तोंडपाठ असले पाहिजे. प्रश्न क्रमांक 16. महानगरपालिकेच्या स्थायी समितीची रचना 16 नगरसेवकांची असते. आपण मागाशीच बघितलेलं आहे, हे विधान बरोबर आहे. निम्मे सभासद दरवर्षी निवृत्त होतात, हे देखील बरोबर आहे. कोणताही नगरसेवक जो स्थायी समितीचा सभासद होता तो पुन्हा नेमणुकीस पात्र नसतो. तर चूक आपण मागाशीच बघितलेला आहे की तो पुनर्नेमणुकीसाठी पात्र असतो. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. त्यानंतर स्थायी समितीची जबाबदारी असते की तिने आपला सभापती 30 दिवसात निवडला पाहिजे. तर हे देखील विधान बरोबर आहे. हे लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचे विधान आहे की स्थायी समितीने आपला सभापती किती दिवसात निवडला पाहिजे, तर तो 30 दिवसात निवडला पाहिजे. असा वन लायनर देखील तुम्हाला विचारलं जाईल. तर वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर अ, ब आणि ड म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे आपले उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? राज्य शासन प्रतिनियुक्तीवर एखाद्या सुयोग्य अधिकाऱ्यास म्युनिसिपल मुख्य लेखा परीक्षक म्हणून नेमेल. तर बरोबर आहे. महानगरपालिकेचे जे जमा खर्च असतात त्यांची तपासणी करण्यासाठी मुख्य लेखा परीक्षक म्हणून या अधिकाऱ्याची नेमणूक केली जाते. त्यामुळे हे विधान बरोबर आहे. त्यानंतर मुख्य लेखा परीक्षक महानगरपालिकेच्या जमा खर्चाच्या हिशेबाची साप्ताहिक तपासणी करेल, हे देखील विधान बरोबर आहे. मात्र एक गोष्ट इथे लक्षात घ्या की साप्ताहिक हा शब्द इथे खूप महत्त्वाचा आहे. साप्ताहिक जमा खर्चाच्या हिशेबाची तो तपासणी करतो. कोण? तर मुख्य लेखा परीक्षक. याची नेमणूक कोण करतं? तर राज्य शासन. हे देखील लक्षात घ्या. त्यानंतर मुख्य लेखा परीक्षक आयुक्तांना आपला अहवाल सादर करेल. आता इथे एक गंमत आहे. आयुक्त काय करतात? तर जमा खर्चाचा हिशेब मांडतात. मग जो हिशेब मांडतोय त्यालाच ते अहवाल सादर करतील का? तर नाही. मुख्य लेखा परीक्षक हे आयुक्तांना अहवाल नाहीत सादर करत, तर ते अहवाल स्थायी समितीला सादर करतात. त्यामुळे हे तिसरे विधान चुकीचे विधान आहे. त्यानंतर पुढचे विधान बघूया. म्युनिसिपल मुख्य लेखा परीक्षक म्हणून पदावर राहिल्यानंतर तो महानगरपालिकेच्या अधीनस्थ अन्य पद स्वीकारण्यास अपात्र असेल. तर हे देखील विधान बरोबर आहे. कारण ही खूप महत्त्वाची म्हणजे जमा खर्चाच्या हिशेबाची गोष्ट आहे आणि त्यावेळी त्या कामानंतर दुसरे कोणते अन्य पद स्वीकारण्यास ते अपात्र असतात. तर आपल्याला या प्रश्नामध्ये चुकीचे विधान निवडायचे होते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. आता आणखीन एक गोष्ट तुम्हाला इथे सांगतो की हे जे मुख्य लेखा परीक्षक आहेत यांची नेमणूक कोणत्या कलमाखाली होते असा देखील प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. तर याची नेमणूक ही कलम 45(अ) मध्ये होते. कलम 45(अ) हे कशाशी संबंधित आहे असा प्रश्न येऊ शकतो. तर तो आहे मुख्य लेखा परीक्षकांच्या नेमणुकीशी संबंधित.
प्रश्न क्रमांक 18. महानगरपालिका नामनिर्देशनासाठी अर्हता यासंबंधीची विधाने विचारात घ्या. म्हणजे एखाद्या व्यक्तीचे महानगरपालिका सदस्य म्हणून नामनिर्देशन जर करायचे असेल तर त्याच्यासाठी काय अर्हता आहेत, तर त्या एक एक करून आपण बघूया. महानगरपालिका रुग्णालयात व व्यवसाय म्हणून किमान 5 वर्षांचा अनुभव आवश्यक असेल, तर हे बरोबर आहे. समाज कल्याणकारी संघटनेचा सभासद म्हणून 5 वर्षांचा अनुभव आवश्यक असेल, हे देखील विधान बरोबर आहे. 5 वर्षांपेक्षा कमी नसलेल्या कालावधीसाठी पालिका सदस्यत्वाचा अनुभव असेल, म्हणजे तो पाठीमागे 5 वर्षासाठी सदस्य असेल, नगरसेवक असेल, तर हे देखील चालेल. त्यानंतर नगर परिषदेचा मुख्य अधिकारी म्हणून 5 वर्षांचा अनुभव असेल, तर हे देखील बरोबर आहे. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीस जर महानगरपालिकेचा आयुक्त म्हणून 2 वर्षांचा जर अनुभव असेल, तर असा व्यक्ती देखील महानगरपालिकेचा सदस्य म्हणून नामनिर्देशित केला जाऊ शकतो, हे लक्षात घ्या. मग आपल्याला वरीलपैकी कोणते विधान असत्य आहे असं विचारलेलं आहे, तर सर्व विधाने बरोबर आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी एकही नाही हे आपले उत्तर असेल. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेचा सदस्य बनण्यासाठी किंवा नामनिर्देशन करण्यासाठी कोणत्या अर्हता आहेत याच्यावरती अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला जाणं अपेक्षित आहे. त्यामुळे त्या सर्व अर्हता आणखीन 1-2 आहेत त्या देखील बघून ठेवा, त्याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 19. महानगरपालिकेच्या स्थापनेसाठी कमीत कमी किती लोकसंख्या आवश्यक आहे? तर आपल्याला माहीत आहे महानगरपालिकेची स्थापना तेव्हाच होऊ शकते जेव्हा एखाद्या शहराची कमीत कमी लोकसंख्या ही 3 लाख असते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. तर अशा प्रकारचे बेसिक 1 लाइनर स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये नक्की विचारले जातील. हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि अशाच प्रकारच्या प्रश्नांची तयारी जर तुम्हाला करायची असेल तर आपला जो PDF कोर्स आहे त्याची तुम्हाला खूप चांगली मदत होईल. कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त रिव्हिजन या कोर्सच्या माध्यमातून तुमची होऊन जाईल. प्रश्न क्रमांक 20. 6 लाखांपेक्षा जास्त व 12 लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या शहराच्या महानगरपालिका सदस्यांची संख्या किती असावी? तर बघा, सुरुवातीला आपण जो PYQ बघितला त्याच्यामध्ये 3 ते 6 लाख अशा प्रकारचा प्रश्न होता. याच्यामध्ये आपल्याला 6 लाखांपेक्षा जास्त व 12 लाखांपर्यंत म्हणजे 6 ते 12 लाख या लोकसंख्येसाठी सदस्यांची संख्या विचारलेली आहे. तर 6 ते 12 लाखासाठी किमान 85 व कमाल 115 सदस्य आवश्यक असतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. त्यामुळे एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की कोणत्या लोकसंख्येसाठी किती सदस्यांची संख्या आवश्यक आहे हे खूप महत्त्वाचे आहे आणि याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामुळे ती इन्फॉर्मेशन व्यवस्थित पाठ करून ठेवा. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 नुसार महापौरांचा कालावधी खालीलपैकी कोणता? हा देखील बेसिक स्वरूपाचा प्रश्न आहे. हा देखील तुम्हाला विचारला जाईल की महापौरांचा कालावधी किती असतो? तर आपल्याला माहीत आहे, तर तो आहे 2.5 वर्ष एवढा. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 अन्वये स्थायी समितीची रचना खालीलपैकी कोणत्या कलमात केलेली आहे? हा बघा, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. हा तुम्हाला देखील विचारला जाईल की स्थायी समितीची रचना कोणत्या कलमामध्ये आहे? तर स्थायी समितीची रचना ही कलम 20 मध्ये आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे उत्तर आहे. त्याचबरोबर अजून एक प्रश्न तुम्हाला विचारला जाईल, तो म्हणजे स्थायी समितीचा सभापती किंवा त्याची नेमणूक कोणत्या कलमामध्ये दिलेली आहे? तर त्याचे कलम आहे कलम 21 हे. त्यामुळे हे दोन्ही कलमे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत. स्थायी समितीचा सभापती कलम 21 आणि स्थायी समितीची रचना जी आहे ती कलम 20. ही दोन्ही कलमे चुकून सुद्धा विसरायची नाहीत. प्रश्न क्रमांक 23. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 नुसार महिला व बाल कल्याण समितीवरील सदस्यांपैकी किमान टिंबटिंब एवढे सदस्य महिला असतात. हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे परीक्षेत. हा देखील तुम्हाला विचारला जाईल की महिला आणि बाल कल्याण समिती, तर महानगरपालिकेमध्ये विविध समित्या असतात, त्यापैकी ही एक खूप महत्त्वाची समिती आहे महिला आणि बाल कल्याण समिती. आणि या समितीच्या एकूण सदस्यांपैकी
किमान 75% एवढ्या सदस्य महिला असल्या पाहिजेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे उत्तर आहे. आणि ही जी तरतूद आहे ती या ॲक्टमधील कलम 30 नुसार आहे. त्यामुळे हे कलम 30 लक्षात ठेवा की कोणत्या कलमानुसार अशा प्रकारची अट आहे, तर ती आहे कलम 30 नुसार. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी महिला आणि बाल कल्याण समिती आहे, तर या समितीचा सभापती असेल किंवा उपसभापती असेल, तर या दोघांची नेमणूक किंवा हे दोघे देखील महिलाच असणे आवश्यक आहे. त्यामुळे लक्षात घ्या, महिला व बाल कल्याण समितीचे सभापती आणि उपसभापती हे दोघे देखील महिला असले पाहिजेत. त्याचबरोबर यांचे सदस्यांपैकी 75% सदस्य देखील महिलाच असल्या पाहिजेत. तर या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. याच्यावरतीच तुम्हाला प्रश्न विचारले जातील. प्रश्न क्रमांक 24. सार्वत्रिक निवडणुकीनंतर पहिली सभा महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी शक्य तितक्या लवकर टिंबटिंब हे बोलवतात. तर जेव्हा नवीन महानगरपालिका स्थापन होते इलेक्शन नंतर, तेव्हा त्याची पहिली सभा ही जी असते ती महापौर आणि उपमहापौर यांची निवड करण्यासाठी असते. आणि ही सभा कोण बोलवतं, तर ही सभा विभागीय आयुक्त बोलवतात. त्यामुळे ह्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तुम्ही परीक्षेमध्ये महानगरपालिका आयुक्त आणि विभागीय आयुक्त याच्यामध्ये कन्फ्युजन करू शकता, पण लक्षात ठेवा पहिली सभा हे विभागीय आयुक्तच बोलवतात. ती कशासाठी असते, तर महापौर आणि उपमहापौर यांची निवड करण्यासाठी असते. आणखीन एक गोष्ट, ही जी सभा आहे ती कॅन्सल किंवा तहकूब करता येत नाही, याच्यामध्ये ही निवड करावीच लागते. प्रश्न क्रमांक 25. महानगर नियोजन समितीची स्थापना भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार केली जाते. आता ही जी समिती आहे महानगर नियोजन समिती, ही या ॲक्टचा भाग जरी नसली तरी भारताच्या राज्यघटनेनुसार हे बंधन आहे महानगरपालिकेमध्ये की ह्याची स्थापना त्यांना करावीच लागते. तर ही जी महानगर समिती आहे त्याची स्थापना भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 ZE नुसार करावी लागते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे उत्तर आहे. जर महानगर नियोजन समितीवर प्रश्न विचारला ना, तर हा प्रश्न 100% विचारला जाईल. त्याचबरोबर ही जी महानगर नियोजन समिती आहे ती भारतामध्ये सर्वप्रथम कोणत्या शहरासाठी स्थापन झाली असा देखील PYQ आहे. तर ती स्थापन झाली होती कोलकाता या शहरासाठी. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, अशा प्रकारची समिती सर्वप्रथम कोलकाता या शहरासाठी स्थापन झालेली. त्यानंतर तर आता आपण इथेच थांबूया, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होतोय. काही प्रश्न अजून बाकी आहेत, पण ते प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करू. तुमची परीक्षा होईपर्यंत जेवढे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. सर्व महत्त्वाचे टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये त्याच्यातून जास्तीत जास्त आउटपुट मिळून जाईल. तर ज्यांना अजून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 या कायद्यावरती कॉन्फिडन्स आलेला नाही किंवा आपली तयारी झालेली आहे, आपली रिव्हिजन होत आहे असा विश्वास आलेला नाही, तर त्यांनी हा जो PDF कोर्स आहे आपला तो 100% घ्या. फक्त 12 पानांचीच PDF आहे आणि हे जे सर्व प्रश्न आहेत ते MCQ पॅटर्नमध्ये आहेत. त्यामुळे याचा तुम्हाला नक्की परीक्षेसाठी फायदा होईल आणि कमीत कमी वेळात रिव्हिजन देखील होईल. याबाबत अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील व्हिजिट करू शकता. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.